घरगुती वाद, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी प्रियकर व बहीण व मुलग्यांनी संगनमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्यानं मारहाण करत यमसदनी धाडल्याची घटना नाशिकच्या नांदगाव येथील जातेगाव येथे घडली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं सदरील घटनेतील आरोपी यांनी मयताचा मृतदेह जंगलात फेकून अपघाताचा बनाव करत तिथून पसार झाले. दीपक गोना सोनवणे असे या घटनेतील मयताचं नाव असून तो कल्याण महापालिकेत क्लार्क पदावर कार्यरत होता. घटनास्थळावर मिळालेल्या मोबाईल व आधार कार्डवरून या घटनेची उकल केवळ 24 तासाच्या आत नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी केली असून 4 आरोपींना ताब्यात घेत बेड्यात ठोकले आहे. पोलीस स्टेशन नांदगाव येथे 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि डिव्हिजनचे डीवायएसपी बाजीराव महाजन यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली. तिची पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं. घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचं लक्षात आलं. सदर खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं लक्षात आले की मयताची पत्नी आणि मयताचे पत्नीची बहीण म्हणजे मयताची मेवणी आणि त्या मेवणीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते. त्या वादातून या घरातील 3 आरोपितांना मयताकडून वारंवार त्रास होत होता. या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन कट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे. आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपीपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे. आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला आहे.